पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात भारतानं दूरसंचार आणि डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात क्रांती अनुभवली आहे, असं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं. मुंबईत आज भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील दशकाचा लाभ घेणं या विषयावरील धोरणात्मक गोलमेज परिषदेत गुंतवणूकदारांना संबोधित करताना ते बोलत होते. एकेकाळी 2G तंत्रज्ञानावर अवलंबून असलेला भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार बाजारपेठ आणि कार्यक्षेत्र बनला आहे. भारतानं अवघ्या 3.5 वर्षात 50 कोटी 5G ग्राहक जोडले आहेत. या परिवर्तनाला पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि धोरणांची चालना मिळाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी नेहमीच व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल आणि मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड अशी राहिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या ध्येयासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असं सिंधिया यांनी सांगितलं. लोकशाहीमध्ये आंदोलनं करण्याचा आणि आपल्या मागण्या मांडण्याचा